हाय हॅलो नमस्कार. श्रद्धाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण श्रद्धाज किचनमध्ये पाहणार आहोत एगलेस कपकेक. आता कपकेक्सचे मोड्स हे बऱ्याच जणांकडे नसतात, तर मग आज आपण कॉफी किंवा चहाचे जे कप्स असतात ते वापरून आज कपकेक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे मी दही घेतले अर्धा कप. ते बीटरनं छान स्मूथ होईपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचे. त्यातच घालायचे आपल्याला पाव चमचा तेल आणि 1/3 कप साखर. आता हेही मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे. जवळपास 2 मिनिटांसाठी आपण हे मिश्रण सर्व एकजीव करून घेणार आहोत. आता त्यानंतरच आपल्याला त्यात घालायचे 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा आणि त्याचबरोबर पाव चमचा व्हॅनिला इसेन्स. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. आता काही सेकंदासाठी आपण ह्याला बीट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यात लगेच घालायचे 1 पाव कप दूध. दूध हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, जास्त थंड किंवा गरमही नसावं. आणि हे दूध घातल्यानंतर सुद्धा आपण 1-2 मिनटं आपण छान बीट करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण त्यात घालणार आहोत 1 कप मैदा आणि 1 चिमूटभर मीठ. आता तुम्ही म्हणाल गोडाचा पदार्थ आहे, तर हो, गोडाच्या पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन थोडी वाढते. त्यामुळे आपण इथे 1 चिमूटभर मीठ टाकले. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. सुरुवातीला चमच्याच्या साहाय्यानेच सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर बीटरने 1-2 मिनिटासाठी आणखीन हे सर्व मिश्रण आपल्याला बीट करून घ्यायचे. कपकेकसाठीचं बॅटर आपलं इथे रेडी झाले. आता आपण इथे कपकेक्स भरायला घेऊ. आता बऱ्याचदा काय होतं, कपकेक्सचे मोल्ड हे अवेलेबल नसतात. मग करायचं काय? तर मग इथे मी काय केलंय, चहा किंवा कॉफी प्यायचे जे छोटे छोटे कप्स असतात ना, पेपर कप, ते घेतलेत. त्यामध्ये थोडंसं तेल लावायचं किंवा नाही लावलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये ते बॅटर थोडं सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचं. इथे माझ्या 1 कप मैद्यापासून स्मॉल साईजचे जे कप होते ना, तर त्याच्यामध्ये 12 कपकेक्स तयार झाले. जर मीडियम साईजचे असतील किंवा मोठे जरी असतील ना तरी आरामात 6, मोठे असतील तर 6 होतात आणि जर मीडियम असतील तर 9 कप्स होतात. आता इथे माझे स्मॉल होते तर ते 12 कप झाले. आता इथे मी 10 मिनिटासाठी अवन 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करून घेतलं होतं. इथे मी कपकेक्स 180 डिग्री सेल्सिअसवर 45 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकताय 45 मिनिटानंतर आपले केक्स किती छान बेक झालेत आणि कलरसुद्धा किती सुंदर आलाय. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. कप्सला केक न लावता सुद्धा आपला कागद किती इझिली निघतोय, म्हणजेच आपले केक पूर्णपणे बेक झालेले आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपले इथे छोटे छोटे असे स्मॉल कपकेक्स. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.